नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी बरीच वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे. तर मी आतापर्यंत बरीच लोकांना पाहिलं मित्रांनो की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना जास्त करून टिपवरती अवलंबून असतात. तर मला एकच सांगायचं आहे, कुठलीही गोष्ट तुम्ही करताना किंवा कुठलंही काम करताना मित्रांनो, तुम्हाला अनुभव नसल्याशिवाय तुम्ही त्या कामाला करायला जाऊ नका. अनुभव पहिला घ्या, मग नंतर तुम्ही त्या कामाला सुरुवात करा. म्हणजे मला म्हणायचं आहे की स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना पहिल्या त्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना कुठल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि इन्व्हेस्टमेंट करताना काही काही म्हणजे रूल्स असतात ते फॉलो करायचं आहे. ते सगळं आपल्याला जर समजलं तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इझिली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर ह्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शिकायला दोन पद्धत असतात मित्रांनो. एक आहे टेक्निकल अनालिसिस आणि दुसरा आहे फंडामेंटल अनालिसिस. जर फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला शिकण्यासाठी हे खूप काही दिवस जातात मित्रांनो, पण तुम्ही तेच जर समजा टेक्निकल अनालिसिस जर शिकायचं असेल तर पटकनी अति सोप्या पद्धतीने तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकू शकताय. तर हे पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल ओपन करण्याचं एकच कारण आहे मित्रांनो की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना जे मी इन्व्हेस्टमेंट ज्या पद्धतीने करतोय ते इन्व्हेस्टमेंट अनालिसिस तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी फक्त हे पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला ओपन केलेलं आहे मित्रांनो. जे काही तुमच्या परिचयामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे असतात स्टॉक मार्केटमध्ये त्यांना पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल लिंक जरूर शेअर करा आणि तसंच पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा मित्रांनो. जे काही व्हिडिओ येत राहील तुम्हाला तुमच्यापर्यंत पटकन लवकरात लवकर पोहोचेल. तर दर आठवड्याला मी एक स्टॉक बद्दल अनालिसिस करत राहीन मित्रांनो आणि जे स्टॉक बद्दल तुम्हाला टार्गेट आणि स्टॉप लॉस हे दोन्ही मी सांगत जाईन. म्हणजे माझ्या पद्धतीनं जे ह्या चॅनलमध्ये जे काही मी सांगत राहतोय की नाही तुम्ही त्याला टिप म्हणून समजू नका. माझं जे अनुभव आहे हे अनुभव मी तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे. तर तसंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.